आज सकाळी पोपट आला आणि पिल्ल्याला वाटलं सुद्धा नाही पोपट आपल्या संग असं करेल आणि रात्रीचा बेत असा होईल मला वाटलं नाही. तर काय झालं सांगतो जरा. सकाळ सकाळ गेली होती पावभाजी आणि पाव केवढं घेऊन बसलाय बघा. आता म्हणलं सगळे सपे होते मला काय ठेवत नाही. पावभाजी खाऊन आल्यावर पोपट विकायचा येत नव्हता आणि तुम्हाला तर माहिती आमच्या इथे पोपटले आहेत आणि इथं घरापेक्षा आलेला इथं पिल्ल्या पोपटाला हुडकालता आणि पोपट पिल्ल्याच्या डोक्यावर बसलेला आणि नंतर त्याला पोपट गेला वर इथं. मग आम्ही पोपटाला घातल्या मिरची आणि पोपट मिरची खाऊन उडून गेला. मग आम्ही आलो इथं फणस खायला आणि इथून टकली निघालेली पायपा घेऊन राहणार आणि इकडे फोटोच्या नादात पिल्ल्या जायला खाली. मग काय खाली चालाय म्हणलं शिव्या तर खाणार शिव्या खाली आणि मग गपगार निघाले वाटणं. मग आम्हाला जेवाय बोलवलं होतं रत्नदीपनं त्यामुळे मी आणि माझी बायको आणि आमचा सिद्ध भाऊ आम्ही तिघं पण आलो होतो जेवण झालं सिद्धूला पण टावेल टोपी घातली. ह्याचं वागणं बघून मला जरा वाटलं आमदार केला उभा राहतोय वाटतं आता. खाऊन पिऊन गेलो होतो कळ्याला मोहब्बत का सरबत घेऊया म्हटलं तर मोहब्बत चपल्याला म्हणून घेतला आम्ही पायनॅपल आणि कुठला तरी सिद्धूने घेतलेला. रात्री होता खरवीचा बेत त्यामुळे आईला सगळं साहित्य आणून दिलं आणि इथं खरवीज करायला ठेवलेला. मग इकडे खरवीज झाला जरा खरवीज खाऊन घेतला आणि आम्ही निघालेलो फिरायला. मग आई आणि कोण ही दोघांनी आहेतच की संघ हो त्यामुळे फिरून येतो आणि हा ब्लॉग इथे सेंड करतो.